नमस्कार विद्यार्थी मित्रो, आता आपण पाहणार आहोत कार्बनी संयुगे या धड्यातील पुढील भाग। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती। याच्यामध्ये सामान्य नामकरण पद्धती आपण पाहिले आहे की आज मितीस लक्षावधी कार्बनी संयुगे ज्ञात आहेत। सुरुवातीच्या काळात माहित असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या कमी होती। त्यावेळी वैज्ञानिकांनी त्यांचे नामकरण विविध प्रकारांनी केले होते। त्या नावांना आता सामान्य नाव असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन या पहिल्या 4 अल्केनांच्या नावाचे उगम वेगवेगळे आहेत। त्यानंतरच्या अल्केनांची नावे त्यांच्यातील कार्बन संख्येवरून दिली गेली आहेत। C4H10 या रेणुसूत्रासाठी सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला अशी रचनासूत्र असलेली 2 समघटक संयुगे संभवतात। त्यांना N ब्युटेन, नॉर्मल ब्युटेन व आयसोब्युटेन अशी 2 नावे देऊन त्यांच्यातील वेगळेपणा व सहसंबंध दर्शवला गेला। IUPAC नामकरण पद्धत, IUPAC नोमेनक्लेचर म्हणतो आपण। इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजेच IUPAC या संस्थेने संयुगांच्या संरचनेवर आधारित नामकरण पद्धत मांडली व ती जगभर मान्यता पावली। या पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या कार्बनी संयुगांना विशिष्ट नाव देण्याची तरतूद आहे। आपण येथे एकच क्रियात्मक गट असलेल्या काही सरळ शृंखला संयुगांना IUPAC नाव कसे देतात ते पाहूया व त्या संयुगांची सामान्य नाव सुद्धा कोणती आहे ते पाहू। IUPAC नाव देत असताना कोणत्याही कार्बन संयुगांच्या IUPAC नावाचे 3 घटक असतात, जसे की जनक, प्रत्यय आणि उपसर्ग। नावामध्ये त्यांची मांडणी अशा पद्धतीने केली जाते। पहिल्यांदा उपसर्ग लिहिला जातो, त्याच्यानंतर जनक आणि नंतर प्रत्यय। संयुगाला IUPAC नाव देताना त्या संयुगाच्या जनक अल्केनचे नाव आधारभूत धरतात। जनक अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात। सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरणातील पायऱ्या आपल्याला सांगता येतील। त्यामध्ये एक पायरी आहे सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बन अणूंची संख्या मोजा। या संख्येइतके कार्बन अणू असलेला अल्केन हाच प्रस्तुत संयुगाचा जनक अल्केन होय। या जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहा। प्रस्तुत संयुगांच्या कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट ANE ऐवजी ENE ने करा। जर प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेतील तिहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट ANE ऐवजी YNE ने करा। म्हणजे सरळ संयुगांचे IUPAC नामकरण जी पहिली पायरी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे सरळ शृंखला जर असेल 3 कार्बन अणू असतील, प्रोपेन इथे CH3CH2OH आहे म्हणजे 2 कार्बन अणू आहेत, म्हणजे इथेन CH3CH2COOH याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन, CH3CH2CH2 व CHO असे 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटेन, CH3CH2 म्हणजे 3 कार्बन अणू आहेत म्हणून जनक नाव त्याचं प्रोपीन दुहेरी बंध असल्याने, CH3C तिहेरी बंध CH इथे कार्बन अणूमध्ये तिहेरी बंध आहेत आणि 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपाइन हे जनक नाव। तर असे सरळ शृंखलेतील कार्बन अणू किती आहेत त्यावरून त्याचं जनकांचे नाव ठरते पहिल्या पायरीमध्ये। दुसरी पायरी, रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटची E हे अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडायचं। अपवाद याला आहेत हॅलोजन या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव
नेहमीच उपसर्ग म्हणून जोडतात. इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला IUPAC नामकरण पायरी 2 जी आहे ती आपल्याला कळेल. त्याच्यामध्ये रचनासूत्र, क्रियात्मक गट आहे, जनक नाव आहे आणि जनक प्रत्यय याला जोडून कसा लिहायचा, उपसर्ग जनक कसा लिहायचा या संबंधीची माहिती दिलेली आहे. क्रियात्मक गट इथे अल्कोहोल आहे, त्याला ऑल असं म्हटलं जातं. इथे इथेन जनक आहे, जनक प्रत्यय इथेनॉल असे होईल. त्याच पद्धतीने CH3CH2Cl इथे क्लोरो हा क्रियात्मक गट आहे. क्लोरीन, त्याला क्लोरो अशा पद्धतीने लिहिता येईल. इथेन हा त्यातला जनक आहे. क्लोरोथेन उपसर्ग सहित त्याचं नाव लिहिता येईल. त्यानंतर Br असेल तर ब्रोमो, CHO असेल तर आल, अल्डिहाइड गट. तर अशा पद्धतीने त्याचे क्रियात्मक गट आपल्याला लिहिता येते. COOH असेल तर ऑइक ॲसिड, इथेनॉइक ॲसिड मधला तो प्रकार आहे. त्यानंतर NH2 असेल तर अमाइन, मिथामाइन. त्यानंतर C-COO ओन असेल कीटोन मधला तर ओनने शेवट होईल. अशा पद्धतीने नामकरण पायरी 2 मध्ये करता येईल. पायरी 3 मध्ये कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्यावा. जसे की -CHO किंवा -COOH या क्रियात्मक गटातील कार्बनला 1 हा अंक द्या. हे क्रियात्मक गट नसतील तेव्हा शृंखलेचे अंकन 2 दिशांनी होऊ शकते. ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंकन ग्राह्य धरले जाते. क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी हा अंक लिहावा. अंतिम नावामध्ये अंक व अक्षर यांच्यामध्ये लहानशी आडवी रेष लिहावी. जसे की नावामध्ये अशा पद्धतीची आडवी रेष आपल्याला लिहावी लागेल आणि त्याच्या आधी अंक ज्याला हा क्रियात्मक गट जोडलेला आहे. जसे की CH3-CH याच्याशीच OH हा गट इथे जोडलेला आहे, CH3 आहे. अंकन सुरू होताना 1 2 3 किंवा 1 2 3 असं जरी केला तर याचा 2 नंबरच येईल इथे. त्यामुळे दोन्ही अंकने एक समान आहे त्याच्यामध्ये. हा आहे प्रोपेन 1 2 3 याच्यामध्ये कार्बन असल्यामुळे प्रोपेन झाला. जनक त्यातला प्रोपेन. दुसऱ्या कार्बनवर हा जोडलेला क्रियात्मक गट आहे इथे 2 आणि याला अल्कोहोल गट जोडलेला आहे म्हणून ओल म्हणजे प्रोपेन 2 ऑल. त्यानंतर CH3CH2CH2 CHCl आणि CH3. आता यामध्ये अंकन सुरू होताना इकडून करावं लागेल. म्हणजे 1 2 3 म्हणजे कमीत कमी अंक या कार्बन अणूला येईल. तर मिथेन इथे प्रोपेन ब्युटेन पेंटेन. त्यामुळे ह्याचं नाव पेंटेन आहे. याच्या क्लोरीन गट जोडलेला आहे म्हणून क्लोरोपेंटेन आणि 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे म्हणून 2 क्लोरोपेंटेन. तसंच CH3COO CH2 CH2 CH3 इथे या बाजूने अंकन सुरू करावं लागेल. 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आणि या 2 नंबरला O जोडलेला आहे त्यामुळे आणि एकूण हा पेंटेन आहे 1 2 3 4 5 कार्बन असल्यामुळे हा पेंटेन झाला आणि ओन गट जोडलेला आहे कीटोन मधला पेंटेन 2 1 अशा पद्धतीने नामकरणाचे करता येईल. ज्या कार्बनी संयुगांमध्ये शाखीय शृंखला कार्बन वलये विषम अणूंनी युक्त वलये अशी अधिक जटिल संरचना असते त्यांची IUPAC नाव लिहिण्यासाठी आणखी एक पायरी गरजेची असते. त्यांच्याविषयी अभ्यासक्रम हा पुढील इयत्तांमध्ये आहे. पण आपल्या लक्षात असू द्या की प्रयोगशाळेमध्ये नेहमी वापरत असणाऱ्या कार्बनी संयुगांची समान नावे ही अधिक प्रचलित आहेत.
काही कार्बनी संयुगांची सामान्य नावे व रचनासूत्रे दिलेली इथे आहेत. तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला त्या संबंधीचं नाव लिहिता आहे. जसे की एथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2 अशी रचनासूत्र दिले. त्यावरून तुम्ही इथे IUPAC नावे मगाशी सांगितलेल्या पायरी 1, 2, 3 या सगळ्यांचा अभ्यास करून लिहिता येईल. त्याचबरोबर ही एसिटाल्डिहाइड, एसिटोन, एथिल मेथिल कीटोन, एथिलामाइन, एल प्रोपिल क्लोराइड यांची रचनासूत्र त्या IUPAC च्या पायऱ्याप्रमाणे इथे लिहिता येतील. तर बघू आपण कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म. त्याच्यामध्ये एक आहे ज्वलन. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म पाहताना प्रथम ज्वलन हा गुणधर्म पाहू. आपण मागील इयत्तेत पाहिले आहे की विविध अपरूप स्वरूपातील कार्बनी ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये विविध अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवला असता त्याचे ज्वलन होऊन उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या बहुतेक सर्व संयुगांचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते, तेव्हा उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी ही सामायिक उत्पादिते तयार होतात. काही ज्वलन अभिक्रिया याच्यातल्या एक दिलेली आहे ती कार्बन ऑक्सिजन बरोबर ज्वलन झाल्यास CO2 आणि उष्णता व प्रकाश बाहेर पडतो. तसंच मिथेनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यास CO2 व H2 आणि उष्णता व प्रकाश निर्मिती होते. इथे इथेनॉल आहे CH3CH2OH. ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यास ज्वलन झाल्यास कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू तयार होतात. त्याच्यामध्ये उष्णता व प्रकाश तयार होतो. खरं तर LPG मध्ये प्रोपेन C3H8 हा एक ज्वलनशील घटक असतो, ते त्याचेही ज्वलनच होते. इथेनॉल हे एक संपृक्त कार्बनी संयुग आहे. नेफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे. सर्वसाधारणपणे संपृक्त कार्बनी संयुगे जळतात, स्वच्छ निळ्या ज्योतीने ती जळतात, तर असंपृक्त कार्बनी संयुगे पिवळ्या ज्योतीने जळतात व काळा धूर सोडतात. या काळ्या धुरामुळे वरील कृतीमध्ये धातूच्या पट्टींवर काजळीचा थर होत असतो. रेणुसूत्रांची तुलना केल्यावर दिसते की असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगाच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कण सुद्धा तयार होतात. ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कार्बन कण पिवळा प्रकाश फेकतात व त्यामुळे ज्योत पिवळी दिसते. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित केला तर संपृक्त संयुगाच्या ज्वलनाने सुद्धा पिवळी ज्योत मिळते. ऑक्सिडीकरण. कार्बनी संयुगे हवेमध्ये पेटवली म्हणजे प्रज्वलित केली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर सहज संयोग पाहून जळू लागतात, हे आपण पाहिलं. या ज्वलनक्रियेमध्ये कार्बनी संयुगांच्या रेणूंमधील सर्व रासायनिक बंध तुटून CO2 किंवा H2 ही उत्पादने तयार होतात. म्हणजेच ज्वलनामध्ये कार्बन संयुगांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काही रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर करता येतो. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडीकारक असं किंवा ऑक्सिडक असंही म्हटलं जातं. पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट ही नेहमीच्या वापरातील काही ऑक्सिडीकारक संयुगांची उदाहरणे आहेत. ऑक्सिडीकरणाचा परिणाम कार्बनी संयुगामधील विशिष्ट क्रियात्मक गटांवर होत असतो. पोटॅशियम परमॅंगनेटमुळे आम्लारीधर्मी द्रावणात इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर होते आणि या विक्रियेमध्ये फक्त क्रियात्मक गटाजवळील काही रासायनिक बंधच भाग घेत असतात. CH3CH2OH म्हणजे इथेनॉल, आम्लधर्मी KMnO4, याच्यामध्ये इथेनॉइक ॲसिड तयार होते CH3COOH
इथेनॉलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट थेंबाथेंबाने मिळवणे सुरू केल्यावर ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो. मिळवणीचा एका टप्प्यावर परीक्षानळीत सर्व इथेनॉलचे ऑक्सिडीकरण पूर्ण होते. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटची मिळवणी चालू ठेवल्यास त्याचा वापर न झाल्यामुळे ते अतिरिक्त होते. या अतिरिक्त पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता नंतर तो कायम राहतो. त्यानंतर दुसरी एक रासायनिक अभिक्रिया, रासायनिक गुणधर्म समावेशन अभिक्रिया. जेव्हा एखादी कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिक्रियाकारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया असे म्हटले जाते. कार्बन कार्बन बहुबंध या क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते. असंपृक्त संयुगाची आयोडीन किंवा ब्रोमीन बरोबरील समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानाला तात्काळ होते. शिवाय अभिक्रियेमुळे होणारा रंगबदल डोळ्यांना जाणवू शकतो. त्यामुळे ही अभिक्रिया कार्बनी संयुगांमध्ये बहुबंध असल्याचे ओळखण्यासाठी परीक्षा म्हणून वापरतात. वरील कृतीत तेल व आयोडीन यांच्यातील अभिक्रिये आयोडीनचा रंग नाहीसा होतो, मात्र वनस्पती तुपाबरोबर रंगबदल दिसत नाही. असंपृक्त संयुगांची समावेशन अभिक्रिया हायड्रोजन बरोबर सुद्धा होते व हायड्रोजन समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते. मात्र या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेल सारखा उत्प्रेरक वापरणे आवश्यक असते. आपण आधीच पाहिले आहे की उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो. या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलाचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनीभवन करतात. आयोडीन वापरून केलेल्या वरील कृतीमध्ये तुम्ही पाहिले आहे की आयोडीन परीक्षण तेलाच्या रेणूमध्ये बहुबंध म्हणजे विशेषतः दुहेरी बंध असल्याचे दर्शवते. तर वनस्पती तूप संपृक्त असल्याने वनस्पती तेलाच्या रेणूमध्ये लांब व असंपृक्त कार्बन शृंखला असतात. हायड्रोजनीभवनामुळे त्यांचे रूपांतर संपृक्त शृंखलामध्ये होते व त्यामुळे वनस्पती तूप तयार होते. इथे तुम्हाला दुहेरी बंध असलेले कार्बन संयुग दिसेल. उत्प्रेरक म्हणून आपण इथे निकेल प्लॅटिनम वापरलेला आहे आणि त्यामुळे इकडे एकेरी बंध असणारे संपृक्त हायड्रोकार्बनचे रूप दिसेल. दुहेरी बंधाने युक्त असंपृक्त मेद अनसॅच्युरेटेड फॅट जे असते हे आरोग्यात उपयुक्त असते, तर संपृक्त मेद हे आरोग्यास हानिकारक घातक असते. प्रतियोजन अभिक्रिया. CH व C', CH व C' हे एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे बहुतेक अभिकर्षितांच्या सानिध्यात ते उदासीन असतात. मात्र सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर जलद अभिक्रिया होते. या अभिक्रियेत एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बनमधील सर्व हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन अणू घेतात. जेव्हा अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात. मिथेनच्या क्लोरिनीभवन या प्रतियोजन अभिक्रियेची 4 उत्पादिते आपल्याला इथे दिसत आहेत. ही उत्पादिते CH4 च्या मिथेनमध्ये जर क्लोरीन
बरोबर याची अभिक्रिया झाली सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात CH3Cl म्हणजे एक याच्यातला हायड्रोजन ऐवजी क्लोरीन तिथे जोडला जातो. इथे या CH3Cl मध्ये पुन्हा क्लोरीन मिसळल्यास CH2Cl, CH2Cl मध्ये आणखी क्लोरीन मिसळल्यास CHCl3 आणि CHCl3 मध्ये जर क्लोरीन मिसळल्यास CCl4. अल्केनच्या उच्च समजातकापासून क्लोरिनीभवन अभिक्रियेत आणखी मोठ्या संख्येने उत्पादिते तयार होतात. महत्त्वाची कार्बन संयुगे त्याच्यामध्ये इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उत्कलनांक 78 डिग्री सेल्सिअस आहे. इथेनॉलला सामान्य अल्कोहोल किंवा स्पिरिट असेही म्हणतात. तसेच मराठीत मद्यार्क असेही म्हणतात. इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात विद्राव्य आहे. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली असता ते उदासीन आढळते. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावरही नशा चढते. म्हणजे थोडा जरी इथेनॉलची राशी म्हणजे थोड्या प्रमाणात जरी इथेनॉल प्राशन केले तर त्याची नशा चढते. मद्यप्राशन निषिद्ध मानलेले असले तरीही समाजात त्याचा प्रसार खूप झालेला दिसतो. मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक आहे. त्याच्यामुळे चयापचय क्रिया, मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. शुद्ध इथेनॉल म्हणजे निव्वळ मद्यार्क होय. अगदी थोड्याशा राशीचेही सेवन प्राणघातक ठरू शकते. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे. त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन म्हणजे आयोडीनचे अल्कोहोलमधील द्रावण म्हणून करतात. खोकल्याचे मिश्रण, अशी औषधे तसेच बलवर्धकांमध्ये सुद्धा या टिंक्चर आयोडीनचा उपयोग करतात. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म. सर्व अल्कोहोलांची सोडियम धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो. या सोडियमचे अल्कॉक्साइड क्षार तयार होतात. इथेनॉलच्या सोडियम धातूबरोबर हायड्रोजन वायू व सोडियम इथॉक्साइड उत्पादने मिळतात. सोडियम बरोबरची अभिक्रिया दाखवलेली आहे. सोडियम NaCH3CH2OH इथेनॉल. त्यामुळे सोडियम इथॉक्साइड तयार होते. CH3CH2ONA हायड्रोजन वायू मुक्त होते या क्रियेमध्ये. तर मिथेनॉल हा इथेनॉलचा निम्न समजातक विषारी असून त्याच्या लहान राशीचे सेवन दृष्टीनाशक व प्रसंगी प्राणघातक ठरू शकते. इथेनॉल या महत्त्वाच्या औद्योगिक द्रावकाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात मिथेनॉल हे विषारी द्रव्य मिसळतात. अशा इथेनॉलला डिनेचर्ड स्पिरिट असेही म्हणतात. ते सहज ओळखता यावेत म्हणून त्यात निळा रंगद्रव्य मिसळतात. दुसरी रासायनिक अभिक्रिया निर्जलीकरणची अभिक्रिया. अतिरिक्त सहज सल्फ्युरिक ऍसिड बरोबर 170 डिग्री सेल्सिअस तापमानाला इथेनॉल तापवले असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन एथिन हे असंपृक्त संयुग तयार होते. CH3CH2OH. इथे सहज सल्फ्युरिक आम्ल याच्या सानिध्यात ही अभिक्रिया होते 170 डिग्री सेल्सिअसला आणि त्यामुळे CH2 दुहेरी बंध CH2 आणि H2O म्हणजे इथे असंपृक्त संयुग तयार होते. असंपृक्त संयुगापासून येथे सहज सल्फ्युरिक आम्ल निर्जलीकरक म्हणून कार्य करते. पाण्याचा रेणू बाजूला करणं निर्जलीकरक. त्यानंतर अल्कोहोल संबंधी माहिती थोडी. अल्कोहोल हे एक इंधन आहे. ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते. ऊसाच्या रसापासून साखर बनवतात. जी मळी तयार होते तिचे किण्वन केल्यावर अल्कोहोल म्हणजे इथेनॉल मिळते. पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावर इथेनॉल पासून केवळ कार्बन डायऑक्साइड व पाणी ही उपउत्पादिते मिळतात. अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे.
त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये हे एक समावेशी म्हणून मिसळतात। अशा इंधनाला गॅसोहोल असं म्हटलं जातं। पुढे बघू आपण इथेनॉइक ॲसिड। इथेनॉइक ॲसिड हा रंगहीन द्रव असून त्याचा त्याचा उत्कलनांक 118 डिग्री सेल्सिअस आहे। सामान्यतः इथेनॉइक ॲसिडला ॲसिटिक ॲसिड असे म्हणतात। तसेच त्याचे जलीय द्रावण आम्लधर्मी असून त्यात निळा लिटमस लाल होतो। लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून जे विनेगर वापरतात ते ॲसिटिक ॲसिडचे पाण्यातील बनवलेले 5 ते 8% द्रावणच असते। शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक 17 डिग्री सेल्सिअस आहे। त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये इथेनॉइक ॲसिड कक्ष तापमानालाच गोठते व बर्फासारखे दिसते, म्हणून याला ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड असेही म्हटले जाते। इथेनॉइक ॲसिडचे काही रासायनिक गुणधर्म। इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड हा क्रियात्मक गट आहे। इथेनॉइक ॲसिडच्या रासायनिक अभिक्रिया मुख्यत्वे करून क्रियात्मक गटामुळे आहेत। पैकी एक आम्लारी बरोबर अभिक्रिया, त्याच्यात तीव्र आम्लारी बरोबर अभिक्रिया। इथेनॉइक ॲसिडची सोडियम हायड्रॉक्साईड या तीव्र आम्लारी बरोबर उदासीनीकरण अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात। CH3COOH, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH आणि त्यामुळे तयार झालेला क्षार CH3COONA आणि पाणी वेगळे झालेले आहे। इथे तयार होणाऱ्या क्षाराचे IUPAC नाव सोडियम इथेनॉइट असं आहे। याचं सामान्य नाव आहे सोडियम ॲसिटेट आणि IUPAC नाव आहे सोडियम इथेनॉइट। या आकृतीमध्ये पाहतोय आपण ॲसिटिक आम्ल व सोडियम कार्बोनेट याच्यातील अभिक्रिया। ॲसिटिक ॲसिड आहे याच्यामध्ये आणि सोडियम कार्बोनेट मिसळ आहे त्यामध्ये। यामुळे बाहेर पडणारा जो वायू आहे या क्रियेप्रमाणे ही रासायनिक अभिक्रिया होते। याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ऐवजी सोडियम कार्बोनेट घातले जाते। इथेनॉइक ॲसिडची सोडियम कार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली, सोडियम इथेनॉइट हा क्षार तयार होतो, पाणी तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो। या कार्बन डायऑक्साईड फसफसून जोरात बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायुवाहक नलिकेतून येऊन लहान परीक्षा नळीमध्ये चुन्याच्या निवडीबरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया केली तर निवडी दुधाळ होते आणि त्यामुळे हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे, याच्यातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड आहे हे याच्यावरून कळते, कारण याच्यात चुन्याची ताजी निवडी जी आहे ती दुधाळ बनते। आपण सोडियम कार्बोनेट ऐवजी सोडियम बायकार्बोनेट जर वापरले तरी अशीच आपल्याला निरीक्षणे मिळतात। CH3COOH आणि Na2CO3 ऐवजी NaSCO3 जर वापरलं तरी CH3COONA हाच घटक तयार होतो आणि पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे घटक तयार झालेले दिसतील। त्यानंतर इस्टरी भवन अभिक्रिया। कार्बोक्झिलिक ॲसिड व अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने इस्टर या क्रियात्मक गट असलेले पदार्थ तयार होतात। CH3COOH म्हणजे इथेनॉइक ॲसिड, याच्यामध्ये CH3CH2OH इथेनॉल आहे। या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया जी आहे त्यामुळे एथिल इथेनॉएट CH3COOCH2CH3 आणि पाणी H2O हे घटक तयार होतात। ही एस्टरी भवनाची अभिक्रिया आपण इथे पाहतोय। इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल, सल्फ्युरिक ॲसिड यांचे मिश्रण घेतले आपण आणि उष्णता दिली जाते आहे। इस्टर हे गोड वासाचे पदार्थ असतात। बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यात असलेल्या विशिष्टतेमुळेच असतो। सुवासिक द्रव्ये
व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी इस्टर वापरतात. सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर अभिक्रिया केली असता इस्टरपासून संबंधित अल्कोहोल व सोडियम क्षाराच्या रूपात कार्बोक्सिलिक ॲसिड परत मिळतात. या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया असे म्हणतात, कारण मेदापासून साबण तयार करण्यासाठी ही प्रक्रिया वापरतात. इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईड यापासून सोडियम कार्बोक्सिलेट व अल्कोहोल हे घटक मिळतात. सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर मेद तापवले असता साबण व ग्लिसरीन तयार होतात. तर विद्यार्थी मित्र हो, या सर्व बाबींचा आपण कार्बनिक संयुगांमध्ये अभ्यास केलेला आहे. या घटकाबरोबरच आधीचा भाग सुद्धा या धड्याचा तुम्ही व्हिडिओ स्वरूपामध्ये पहा. याचबरोबर इयत्ता 10वीचा संपूर्ण अभ्यासक्रम, विज्ञान विषयक संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडिओ स्वरूपामध्ये पाहण्यासाठी पांडुरंग काकतकर ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करा. धन्यवाद.